जान्हवी साऊंड आमच्या जोडले गेले. वेलकम असेल जान्हवी साऊंड, आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि आपला प्रतिनिधी आशिष पिल्ले शिवशाही सरावली संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. चिराग प्लीज, त्याची संघटना आले तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. दोन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हर्षल नाईक आणि एका बाजूला पाहू शकाल धर्मेश. पहिला गोलंदाज सज होतोय. अमितजी संकेत साहेबांची शुभस्ते पण देणार आहोत सन्मान चिन्ह सरावली संघाला. साकीर मुल्ला पाहू शकाल तारापूर धमाका सीझन 1 मध्ये सगळ्यात महागडा खेळू नक्कीच सोल्ड झालाय 79,000 पॉइंट मध्ये. तोच पहिला गोलंदाज सज्ज झाला आणि पाहू शकाल टिकल्या झोन एकेरी धावांनी खाता उघडलाय. सेफ नक्कीच पाहू शकाल चेंडूवर गेला होता. नक्कीच येणाऱ्या 30 एप्रिल 1 मे आणि 2 मे मध्ये आपण पाहू शकाल तारापूर धमाका सीझन 1 आणि 24 खेळाडू पालघर तालुका अंडर बॉक्सचे खेळाडू असतात. ऐकून खेळाडू सुद्धा त्या स्पर्धेमध्ये असणार. त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात महागडा खेळाडू सोड झाला तो म्हणजे साकीर मुल्ला. 79,000 पॉइंट्स मध्ये रिवाज करण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गुल केली गेली. पहिला गडी बाद धर्मेश मैदानाच्या बाहेर. गॉन डीजे होतो ऑन. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मुझे प्यार हुआ धन्यवाद विशाल. आपण पाहू शकाल अप्रतिम संगीत वाद्य त्यांच्या माध्यमातून जान्हवी डीजे, तुषार विशाल आणि गौरव. सान्वी डीजे नक्कीच थोडीशी कहाणी तुझा आवाज कमी आला मला तुषार. मी दिलगिरी व्यक्त करतोय, माफी असावी, परंतु अप्रतिम साऊंड प्रोव्हाइड केले गेले. नक्की राजेश गुप्ता सुद्धा सामना चालणार की तिथे सुद्धा कले आपण वेलकम सामना चालणार की नक्कीच प्रत्येक जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचा स्वर्गीय बाबू स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेत पाहिलं तर निलेशभाई सुर्वे असतील, आनंद सर धोडी असतील, तसंच अमितजी संख्य असतील, या सगळ्यांनी चांगलं सपोर्ट केले या स्पर्धेला. ज्यांनी आम्हाला सपोर्ट करतात सगळ्यांचा मनापासून धन्यवाद असेल. परंतु सरप्राइजिंग डिलिव्हरी योगेशला सरप्राईज केलंय. दीपक सिंग कुठे असतील आमच्याकडे संपर्क साधा. दीपक सिंग प्लीज, आम्हाला पंच दिसत नाहीये, थोड़ा लक्ष द्या प्लीज. पूर्ण कैफ यहाँ से सभी लोग हटा दीजिए प्लीज. सभी लोग यहाँ पर पीछे आ जाइए, बहुत पीछे. बहुत बहुत शुक्रिया. मात्र एक धाव धावफलकावर 3 चेंडू 1 धाव. यावेळेस पाहू शकाल पोपरन संघ नक्कीच चांगली सुरुवात करतो, परंतु एक गडी बाद झालाय. मागील सामना खूप अप्रतिम डिफेंड केला होता तारापूर या संघाने. मात्र धावा डिफेंड केला होता ते म्हणजे 23 धावा डिफेंड केल्या होत्या. 24 चेंडू मध्ये 23 धावा अशा मैदानामध्ये डिफेंड करणं खूप आपल्यामध्ये नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. अभिजित आमच्यावर जोडले गेले. अभिजित अप्रतिम काम करतात, गुणलेखकाची भूमिका पार पाडतायत, त्याचा सुद्धा चांगला वाटा आहे या स्पर्धेमध्ये. पहिली रात्र आपण पाहतोय या स्पर्धेमधली आणि आजचा तिसरा सामना. शॉर्ट चेंडू टॅप केला गेलाय. अनार आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय आणि षटक क्रमांक संपला गेला. पहिला एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली. एक गडीच्या मध्ये मात्र 2 धावा धावफलकावर. यानंतर टायटन विरुद्ध धोडीपूजा फायटर असा सामना असणार आहे. अप्रतिम स्पर्धा पाहतोय आपण. एक षटक 2 धावा. चला 15 मिनिटाच्या आत आपण 4 षटक परिपूर्ण करायची दक्षता घ्यायची. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक ही परिपूर्ण करायची आहेत, कारण की आपल्याला 14 सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे. 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 4 मध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल जे 4 चषक आहेत त्या चषकाचे मानकरी ठरले जातील. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्यायचे. उत्सव मिश्रा आपण ट्रॉफीज दाखवायचे. जे ट्रॉफीज आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर पहिलं बक्षीस क्रमांक, दुसरं बक्षीस क्रमांक, तिसरं आणि चौथं अप्रतिम गोल्डन ट्रॉफीज आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि या स्पर्धेचे बक्षीस क्रमांक पाहिलं तर पहिला बक्षीस क्रमांक 30,000, द्वितीय बक्षीस क्रमांक 20,000, तृतीय आणि चतुर्थ बक्षीस क्रमांक पाहिला गेले तर 5,000 रुपये दिले जातील. आपण पाहू शकाल पालघर तालुका एक गाव एक संघ ओपन, जे एक गाव एक 9 खेळाडूचा फॉर्मॅट, त्यामध्ये 24 संघांना प्राधान्य दिलं गेलं आणि एक जो पॅनल आहे तो ग्रामीणसाठी ठेवला गेला. नक्कीच 6 संघ एक गाव एक फॉर्मॅट मध्ये असतील आणि 2 जे संघ क्वालिफाय होतील ते म्हणजेच आपण पाहू शकाल ग्रामीण मधून, म्हणजे 3 संघ एक गाव एक मध्ये सेमीला पोहोचतील, एक संघ ग्रामीण मधून सेमीला पोहोचेल. नवीन गोलंदाज संघनायक आपण पाहू शकाल शेहबाज. पहिल्या सामन्यामध्ये सोहेलने टॉस केला, दुसऱ्या सामन्यात शेहबाजने टॉस केला. थोडंसं प्लॅनिंग चेंज केली आहे. फुल टॉस बॉल होता करारा स्मॅशर. सोहेल शेख चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल. 7 चेंडू मात्र 2 धावा धावफलकावर 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला भेटते पोफरण या संघाची.
फुलटॉस बॉल टॅपचा फटका चेंडू निघून जातो सीमारेषा पार आलाय चौकार 4 अप्रतिम फटका मानावा लागेल बॅटर योगेशच्या बॅट मधून नक्कीच अभिजित जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू तुम्हाला बॅटरला देतील आणि टॅपचे जेव्हा चेंडू असेल टॅप ग्राउंड असेल तिकडे कुठं कुठे गोलंदाजाला बॅकफुटवर जावं लागतंय ही चुकी केली होती शेहबाजने फुलटॉस बॉल दिला योगेश तिसऱ्या क्रमांकावर आलाय आणि चौकार फुलटॉस बॉल होता फ्लिक केला गेला 2 खेळाडू होते परंतु अनार यावेळी चुकी करतोय अनारच्या उजव्या हाताकडून चेंडू निघून जातोय सहज सीमारेषा पार आलाय चौकार मास्टर एका षटकामध्ये एकच मीटिंग अलाउड आहे 5 दशकाला स्पीड अप करायचं आहे 15 मिनिटाच्या 4 षटक परिपूर्ण करायचे 2 बॅक टू बॅक चौकार लगावले गेले योगेश नाईक च्या बॅट मधून 9 वर बॅटिंग करतोय अप्रतिम धावा आहेत ते 10 डबल डिजिट मध्ये नक्कीच धाफळक जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये धावांची गोष्ट केली मात्र 2 होत्या या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या गेल्या पोवरज संघ खूप वर्षानंतर इन ऍक्शन आलाय परंतु चांगला खेळ दाखवतो पोवरज संघ यावेळेस पाहू शकाल एक स्टंपवर चेंडू होता पार ब्रश झाला बॅट अँड पॅड एक धाव नक्कीच वेगाने परिपूर्ण केली गेली धावसंख्या 1 पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचेल धावफटकावर 11 धावा 11वर 1.4 चेंडूचा खेळ संपला गेले अजून या षटकामध्ये येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय स्वर्गीय बाबू स्मृती चषक 2024 पहिली रात्र अप्रतिम स्पर्धा यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता हर्षल नाईक थोडासा नाराज करतोय या सामन्यामध्ये 4 चेंडू फेस केले 4 चेंडू अजूनही एकही धाव त्याच्या बॅट मधून पाहायला भेटली नाहीये 4ही चेंडू डॉट खेळलेत टॅप खेळायचा प्रयत्न होता बॅटची खालची कडा नक्की लगेच साखर मुल्ला शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला गॅदर करतो कारण की भवऱ्यासारखा चेंडू नाचला होता आणि त्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ संपला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 12 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या देवदेव तुझा का केला अगं भक्त भोळा घालून हे माळा सुखाचा ठेव घ्या ना धन्यवाद लगेच सन्माननीय भावेश भानुसाली साहेबांचं आगमन झालं वेलकम सर बिग कॅट आपण पाहू शकाल शॉपचे ऑनर आहेत वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत असेल नक्कीच या षटकानंतर आपण सन्मान घेणार आहोत यावेळी टॅपचा फटका हर्षल नाईक संगणकच्या बॅटमधून आलाय नक्कीच पाहू शकाल भावेश भानुसाली साहेबांचं स्वागत चौकाराने केलं गेलं धावसंख्या 4 ने पुढे सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरामॅन कॅमेरा घ्यायचा आहे आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय भावेश भानुसाली साहेबांचा मी विनंती करेल डॉक्टर अमितजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत केला जाईल भावेश सर या आपला एक छोटा स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिले जातील या स्पर्धेची आठवण म्हणून दिली जाईल नक्कीच सर आपण आलात आपला बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेला दिलात खूप खूप धन्यवाद असेल भावेश सर आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय सन्माननीय अमितजी संखे साहेबांचे शुभ हस्ते सामना नक्कीच सुरेख चालू आहे नक्कीच चेंडू लेफ्ट केला होता परंतु चेंडू आला डॉट सेफच्या पहिल्या चेंडूवर चौकारला परंतु दुसरा चेंडू निर्धाव टाकला गेला हा सन्मान पाहू शकाल म्हणजे स्क्रीनवर दाखवला जात आहे कॅमेरामॅन उत्सव मिश्रा आमच्यावर जोडले गेलेत खूप सुरेख कॅमेरा वर्क खूप सुरेख लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मुन्ना जयस्वाल धीरज गुप्ता आणि पूर्ण टीम पाहू शकाल वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय धावची चरबामध्ये फलंदाज हर्षल नाईक बॅक टू डकआउट चांगली फेकी म्हणावी लागेल खेळाडू पाहू शकाल जिशांत दमनवाला नक्कीच पाहू शकाल जेव्हा मी ऑप्शनला होतो 17 तारखेला अभिजित तारापूर धमाका सीझन 1 मध्ये सगळ्यात महागडा खेळाडू कोण सोड झाला तो म्हणजे 19,000 पाऊंड मध्ये साकेर मुल्ला सेकंड हायस्ट अर्कम 60,000 पाऊंड मध्ये 56,000 पाऊंड मध्ये सोड झाला तो म्हणजे जिशांत दमनवाला सेफ आणि सोहिल 40 आणि 36,000 पाऊंड मध्ये हे महागडे खेळाडू नक्कीच सोड झाले ते म्हणजेच तारापूर धमाका या सीझन मध्ये पहिला सीझन आणि अप्रतिम सीझन आहे कारण की 24 आयकॉन खेळाडू पालघर तालुका बॉक्स क्रिकेटचे 24 आयकॉन खेळाडू सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत येणाऱ्या 30 एप्रिल 1 मे 2 मे ला नक्कीच पाहू शकाल चिंचणी बायपासला ती स्पर्धा असणार आहे नाईट स्पर्धा बिग बॅश लीग फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा पाहायला भेटेल चेंडूची गोष्ट केली 3 चेंडू धावांची गोष्ट केली धावा ते 17 नवीन बॅटर मैदानाच्या आत 9 सेकंडवर
युवराज, परंतु काय चेंडू योगेशला सरप्राईज केला. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच जो मागील सामना होता ना अभिजित, तिकडे पराभूत झाला असता तारापूर संघ, परंतु आपण पाहू शकाल मागील सामन्यामध्ये 2 धावा खर्च करून 3 गडी बाद केल्या होत्या. सेफ, नक्कीच लेग ब्रेकचा बादशाह नक्कीच पाहू शकेल. अप्रतिम गोलंदाजी करतोय. या खेळाडूची गोष्ट जेव्हा डेब्यू केला होता ना दहिसरच्या मैदानामध्ये, अक्षरशः या खेळाडूने मोठमोठ्या खेळाडूंना, मोठमोठ्या फलंदाजांना सरप्राईज केलं होतं. तेव्हा आपण पाहू सर्कल बाउंड्री होत्या, आता डी बाउंड्री आहेत, परंतु त्या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि आज सुद्धा त्याच ऍक्शन मध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. थोडीशी अपील केली होती. यावेळेस पाहू शकाल ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न होता. शॉर्ट चेंडू जिशान थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. सुफियान, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. सुफियान मार्कंडे आपण पाहू शकाल त्या सुद्धा आगमन झालंय आणि षटक क्रमांक पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 6च्या सरासरीने 18 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये तब्बल धावा जमा केल्या होत्या, ते म्हणजेच पोफर्णे संघाने अप्रतिम बॅटिंग 42 धावा नक्कीच जमा केल्या होत्या, परंतु 23 धावा जशा प्रकारे डिफेंड केल्या तारापूर संघाने आणि कमबॅक. आपण सांगतो ना चॅम्पियन खेळाडू किंवा चॅम्पियन संघाला मात्र एक संधीची गरज असते कमबॅक करण्याची. मागील सामन्यात त्यांनी कमबॅक केला, त्यानंतर तारापूर संघ मला वाटत नाही की मागे वळून पाहणार आहे, कारण की 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धाव फटकावर आहेत, परंतु पोफर्णे संघ सुद्धा कमी पडणार नाही. शेवटचे 6 चेंडू इकडून जर 10-12 धावा आल्या, 30-32 धावा जर झाल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल, कारण की गोलंदाजी अटॅक चांगला आहे पोफर्णे संघाकडे सुद्धा. शेवटच्या षटकामध्ये फरदीन कौलारीकर आलाय. पहिला चेंडू टॅपचा फटका, चेंडू निघून जात आहे. आमच्या दर्शकाला सलामी देणारा आलाय स्वर्गीय बाबू स्मृती चषक चौकार. छान. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के. नक्कीच लहानपणाची आठवण करून देणारा हा संगीत पाहायला भेटा विशालच्या माध्यमातून. अप्रतिम संगीत. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डीजे मास्टरनी संगीत लगावला. डीजे मास्टरकडे की चेंडू पाठवलाय बॉक्स आउट चेंडूमध्ये. योगेश बॅक थोडा आउट. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे प्यार हुआ. नक्की यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु यशला चांगली कामगिरी करावी लागेल. जशा प्रकारे नाव आहे ना तशा प्रकारे यश केनीला काम करावं लागेल. चांगली बॅटिंग करा. इकडून 4 चेंडूमध्ये 2 मोठी फटकाची गरज असणार आहे, ती म्हणजे बॅटिंग करत असताना पोफर्णे संघाला. त्यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. साकीर मुल्ला खूप दूर होते. आपण अभिजित क्षेत्रक्षण पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ होता, मिड ऑफ होता, एक्स्ट्रा कव्हर होता, पॉईंट दिलेला कुठलाही खेळाडू होता आणि त्याचा फायदा यशने उचलला. आपण पाहू शकाल खूप वाईडिश खेळाडू होता आणि त्याचा फायदा बॅटरने उचलला. कॅप मध्ये चेंडू खेळला. जर खेळाडू थोडासा वाईडिश असता, पॉईंट स्वीपर कव्हर मध्ये असतात, कुठे ना कुठे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु साकीरने प्रयत्न चांगला केला, परंतु चेंडू खूप हळूवाररित्या फिरकी घेत चेंडू निघून गेला सीमारेषा पार. धावसंख्या पाहू शकाल 26. अजूनही 3 चेंडू नक्कीच 30-32 मी सांगितले त्या प्रकारे धावसंख्या जर लगावली तर चांगला बॅटल पाहायला भेटेल. अजून 3 चेंडू. यश केनी पहिल्या चेंडूवर चौकाराने खाता उघडलाय वैयक्तिक यावेळेस, परंतु आशा निराशा. एक तेरी एक मेरी, तू शेर मी सवा शेर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर गडीबाद. धावा त्या 26. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगला आलेत मानस. 26 धावा धाव फटकावर आहेत. युवराज यांची गोष्ट केली तर नक्कीच नॉनस्टॉप एंडवर आहेत. मोठा फटका घ्यायपर्यंत धाव घ्यायचा प्रयत्न करतायत, परंतु मानसला विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. गडी क्रमांक बाद होतोय 5वा. अजून येणारे शेवटचा अंतिम चेंडू. फरदीन चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. फरदीन कौलारीकर आपण पाहू शकाल. फरदीन कौलारीकर 5 गडी बादल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय परंतु युवराज स्ट्राईकवर पाहायला भेटले. नवीन बॅटर आहेत युवराज तामोरे. युवराज आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावर आले, परंतु 7वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अंतिम चेंडूवर आलेत स्ट्राईकवर आणि शेवटच्या चेंडूवर चौकार, परंतु पंचाने डेड स्कोर दिलाय, नो स्कोर दिलाय. स्क्वेअर लेग पंचाने. मला वाटतं की अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जेव्हा जी डेडलाईन आहे त्याच्यावर तुमचा पाय जर टच झाला तर चेंडू
मान्य असेल परंतु धावा मान्य नसणार आणि यावेळी चौकार फटका होता परंतु चेंडूवाला डेट 26 धावा धावफटका व 27 धावांचा पाठलाग करायचा आहे तारापूर 11 या संघाला. यानंतर आपण पाहणार आहोत एका बाजूला धोडीपूजा फायटर आणि एका बाजूला टायटन. तर घेऊया छोटीशी विश्रांती, वळूया डीजे मास्टरकडे प्रतिजा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आपण पाहू शकाल जे बॅटिंग अनालिसिस केली गेली 4 षटकामध्ये 2 एक्स्ट्रा आले होते. हर्षल नाईकनी 8 चेंडू खेळले, 5 बनवून तो बाद झाला. धर्मेश नाईक 1 चेंडू 0 बाद झाला. योगेश नाईक 11 चेंडू 15 धावा बनवल्या. यश नाईक 2 चेंडू 4 आणि मानस तामोरे 1 चेंडू 0 आणि चिन्मय 1 चेंडू 0 वर नक्कीच तो मैदानाच्या बाहेर गेला. 26 धावा धावफटका लगावल्या गेल्या 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग अनालिसिस पाहू शकाल कशा प्रकारे गोलंदाजी केली ती म्हणजे तारापूर 11 गोलंदाज त्यांच्या वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. साकीर मुल्ला यांनी 1 षटक टाकला, 1 धाव नक्कीच खर्च केली, 1 गडी बाद केला. शाबाजच्या षटकामध्ये एका षटकामध्ये 10 धावायला एकही गडी बाद केला नाहीये. सेफने चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये पाहू शकाल 6 धावा खर्च, एकही गडी बाद केला नाहीये. फर्दीने एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी बाद केले. अशा प्रकारे नक्कीच धावफलक पाहायला भेटला. चला बॅटिंग ऑर्डरसाठी नक्कीच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये साकीर मुल्ला एका बाजूला तर एका बाजूला जिशान दमनवाला असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील. सलामी बॅटरच्या रूममध्ये 27 धावा डिफेंड करायचे पोफळण्या संघाला. पहिला गोलंदाज सज्ज होतोय धवल. धवल पहिला षटक घेऊन होते. पाहू शकाल 24 चेंडू 27 धावा डिफेंड करायचे 4 षटकांमध्ये. धवलचा पहिला चेंडूवर मासा, मोठा मासा गाळायला लागतोय. रोळच्या शिकार साकीर मुल्ला हताश, निराश, हतबल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. लेग ब्रेकचा चेंडू होता, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न परंतु बॅटची बाहेरची लिडिंग एज लगावली गेली आणि पहिला गडी बाद. बॅक टू डगआउट. कसं झाला भावा कमबॅक? जळली ना चांगली. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच सैबू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 शेबाज आहेत या संघामध्ये. एक शाबाज आहे आणि एक शेबाज आहे, असे 2 खेळाडू आहेत. तिसऱ्या क्रमांकावर टॅप केला गेला. समालोचन कक्षाला सलामी करणारा हा आलाय स्वर्गीय बाबू स्मृती चौकार 4. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच अजमेर वही जाते जिने ख्वाजा बुलाते अशा प्रकारे संगीत लगावलं गेला. आमचे डीजे मास्टर मिस्टर गौरवच्या माध्यमातून सुरेख फटका नक्कीच लगावला होता. मागील चेंडूवर चौकार, तदनंतर एक सिंगल, धावसंख्या 5, 3 चेंडू 5 धावा. नक्कीच गौरव क्रिकेटचा खेळ म्हणजे सर्व धर्म समभाव असा खेळ आहे. आपण पाहू शकाल अप्रतिम क्रिकेटचा माहोल बनवला गेला. आशिष पिल्ले आणि आपण पाहू शकाल मिस्टर चिराग पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय बाबू स्मृती चषक. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने 6 होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. अजून बनवायचे 21. येणारे चेंडू असतील 20. एक गडी बाद झाला. इकडून जर पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर जे गोलंदाज त्यांना ना की विकेट्स काढाव्या लागतील. बॅक टू बॅक विकेट जास्त करून डॉमिनेट करावं लागेल बॅटरला. एक्स्ट्रा चेंडू टाकावे लागणार नाही. ही नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल होता, फटका सुरेख आहे. चेंडू खाली खेळाडू आला. यश अंडरम थ्रो केले गेला परंतु पाहू शकाल कुठलीही धाव नाहीये. मिस टाइम फटका नका, जास्त ताकद लगावली बॅटरने परंतु चेंडूने फळीचा चांगला संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आला. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. स्ट्राईकवर सैबास गोलंदाज पाहू शकाल. धावाल क्लीन बॉट. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाची समाप्तीनंतर धावा आहेत त्या 6. 2 गडी बाद.
धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि या स्पर्धेमध्ये चिराग पाटील आपण पाहतो. आणि पाटलांचा बैलगाडा लगावला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ राडा करेल येणारा वेळ सांगून जाईल. खूप अप्रतिम सामना आहे. आपण पाहू शकाल पहिला जी इनिंग्स पाहिली एका षटकामध्ये 2 धावा होत्या, 1 गडी बाद झाला होता. या इनिंग्स मध्ये पाहू शकाल एका षटकामध्ये 6 धावा आल्या, 2 गडी बाद झालेत. येणारे अजूनही 3 षटक बनवायचे. 21 7च्या सरासरीने 10 बनवावे लागतील. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल धर्मेश मेहर. धर्मेश मेहर सज्ज होतोय. अप्रतिम सामना आहे. परंतु दोन्ही संघ नक्कीच हार मानणार नाही. आपण सांगतो की मनामध्ये हार मानलं तुम्ही जीवनामध्ये हार मानू शकतात, मैदानामध्ये हारले तरी तुम्ही जिंकू शकतात. तुम्हाला मैदानामध्ये हरणं पत्करणार आहे. यावेळेचा पाहू शकाल अप्रतिम चेंडू होता, ऑफ साइडला खेळला गेला, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला लावला गेलाय. डॉट बॉल. निखिल धोडी सुद्धा सामना चालवून घेत आहेत. नंतर त्याचा सामना असणार आहे मिस्टर पा. आपण पाहू शकाल धरम सर आपला सुद्धा वेलकम असेल. एक वेगवान गोलंदाज, परंतु धरम सरची नक्कीच खूप मोठी ख्याती आहे. आपण पाहू शकाल गरीब गरजू विद्यार्थ्यांना फ्री मध्ये ते शिक्षण देत आहेत. धरम सर आपला हार्दिक स्वागत अशी या स्पर्धेमध्ये. एक अप्रतिम वेगवान गोलंदाज, परंतु जशा प्रकारे त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम केलंय हे नक्कीच एक कौतुकास्पद आहे. आणि गरीब गरजू स्टुडंट नक्कीच फ्री मध्ये ते शिक्षण देत आहेत. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव डॉट बॉल आलाय. थोडीशी चर्चा केली, पंचांनी नो बॉल दिलाय. मुख्य पंच आहेत समीर खान, कारण की भीमर चेंडू होता, खूप वरती चेंडू आणि पंचांनी नो बॉल दिलाय. धावफलक एकने पुढे सरसावली, धावसंख्या 2 पोहोचेल. 8 चेंडूची गोष्ट केली, 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. युवराज मुख्य पंच आहेत, त्यांनी नक्की डिसिजन दिलं. 3 पंच आपण ठेवतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांना नाव दिलं गेलंय भरमा, विष्णू, महेश. हे तिन्ही पंच आपण पाहू शकाल डिसिजन देऊ शकतात आणि पंचाची भूमिका ते पार पाडतायत. ऑफिशियल पंच आहेत समीर खान, बिट्टू. यावेळी हेलिकॉप्टर खेळला गेला, कार्पेटला रोल करत आलाय चौकार. 4 ख्वाजा का सिक्का चलता है, ख्वाजा का सिक्का चलता है, ख्वाजा का सिक्का चलता है, मेरे ख्वाजा का सिक्का चलता है, ख्वाजा का सिक्का. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल गौरव सुद्धा एन्जॉय करते या स्पर्धेला. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर सोहेल खूप संघर्ष करत होता, अप्रतिम त्याला बॅटिंग करता. आणि या सामन्यामध्ये 2-3 चेंडू आणि हा फटका सुरेख आहे. एक सिंगल धाव. धावफलक एकने पुढे सरसावेल, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले गेल्या, ती म्हणजेच 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट. सामना खूप रंगतदार आहे. चेंडूची गोष्ट केली, 4 चेंडूचा खेळ संपला गेले. एक नो बॉल आलाय. लगेच वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून अप्रतिम अपडेट्स पाहायला भेटतात आणि सध्याच्याकडे प्रत्येक संघाची खेळाडूंचे नक्कीच त्यांनी बॅनर्स बनवले गेले. अप्रतिम अपडेट देतात. प्रत्येक याच्यामध्ये एक टीम जोडली गेली वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि अप्रतिम काम काय. आपण सांगतो ना की कुठलाही जर कामाला टीम वर्क असेल ना अभिजित, तो काम खूप सुरेख असतो. आणि वंदे स्पोर्ट्सला जे टीम वर्क धीरज गुप्ता, मुन्ना जयस्वाल, बिपिन मेहता आणि उत्सव मिश्रा ही टीम आहे. आणि सूरज सुद्धा आहे, त्या अप्रतिम कॅमेरा वर्क आहेत. ही 5 पांडव, हातांची 5 बोट आणि 5 जे आपली टीम आहे चांगलं काम करतात. फुलटॉस बॉल, फटका सुरेख. हर्षल नाईक करतोय, चुकी आलाय चौकार. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 12 आणि या षटकामध्ये 2 चौकार आले अभिजित. 3 सिंगल, 1 नो बॉल, 1 डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 9च्या सरासरी धावा आहेत 18. येणारे 12 चेंडू बनवायचे विजयासाठी अजूनही 9. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र धन्यवाद मास्टर. नक्कीच महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा आणि जय जय महाराष्ट्र माझा असं संगीत लगावलं गेला. अप्रतिम संगीत वाद्य सानवी डीजेच्या माध्यमातून. विशाल, गौरव आणि तुषार. नक्की तुषार नावाचे पोरं लय हुशार आणि चांगला टीम त्यांची सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज युवराज आपण पाहू शकाल 4.50 ची सरासरी गाठायची. 12 चेंडू बनवायचे 9. युवराज तामोरे गोलंदाज सजवत आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळला. जिशान आलाय चौकार. जिशानच्या बॅट मधून जिशान दमनवाला आणि दमखमवाला चौकार. अजून बनवायचे मात्र 5. 22 धावा फटकावर 5 धावांची गरज असणार आहे. दोडीपेच्या फायटर संघ लाला लगेच आपण मैदानाच्या क्षेत्र सजून घ्यायचंय. यावेळेस मोठा फटका खेळता चेंडू डायव्हर्ट झालाय. हर्षल नाईक चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाहीये. अल्टी पलटी फटका खेळला. योगेश चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतो, पडतो. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली.
जिशांची ख्याती राईट हँड बॅटरच्या परंतु जास्त त्यांनी जर 24 चेंडू खेळले तर 17 चेंडू तो रिव्हर्स खेळतोय असं त्याची ख्याती आहे. यावेळेस वाईट चेंडूवर 2 धावा आल्या आणि इकडून बनवायचे मात्र विजयासाठी 2 धावा आहेत त्या धावफलकावर 25 मात्र 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तारापूर 11 संघ रिवाजचा फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. केफ नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण केफच्या माध्यमातून. नक्कीच आपण सांगतो की लो स्कोरिंग जरी मॅच असेल परंतु क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर सामन्यामध्ये रंगत असते. मागील सामना पाहिला पण तारापूर संघाने अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम गोलंदाजी त्याने केली आणि सामना तो बनवला आणि या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र एक पाऊल मागे आहे विजयासाठी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अडिंग फील्ड नक्कीच लगावले जाईल. युवराज आपण पाहतोय परंतु राज तारापूर संघाचं राहिले या सामन्यामध्ये. फ्लिक केलाय गॅप मध्ये चेंडू आहे खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत मानस. डॉट बॉल शेवटचं अजूनही या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. वेगळा करण्याचा प्रयत्न होता आणि हा सामना विजय झालाय. नक्कीच सामना विजय झालाय. DRS घेतलं शेतकऱ्यांना संघाने. वाईट साठी DRS आहे आपण पाहू शकाल. ही अप्रतिम स्पर्धा आहे पाहू शकाल. दोन्ही सामने रंगतदार. या सामन्यात कुठे कुठे पोपरा संघ तुमचा बॅकफुटवर आपल्याला पाहायला भेटला आणि पंच नक्कीच आपल्या जागेवरतील आपला निर्णय कळवतील. बंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय आणि पंच नक्कीच दर्शवतील. कॅन्सल केलं गेलं लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय असं नक्कीच दर्शवलं गेलं. 6 चेंडू 1 धावा 6 बॉल 1 रन्स टू विन असं सामना समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेक्षक जोडले गेले त्यांना विनंती असेल जे पडद्यावर आपण बसले ते पडदा सोडून बसायचा कारण की एक अप्रतिम पडदे लगावले गेले जे आमच्या ऑफसाईडला आहेत. आमचे आयोजक दीपक सिंग ही थोडीशी दक्षता घ्या. जेही पडद्यावर आहे त्यांना बाजू करायचं आहे कारण की YouTube लाईव्ह सामने आहेत. पडद्याच्या बाजून आपण बघू शकता खूप सारी जागा आहे. पडदा सोडायचा प्लीज आमच्या आयोजकाचा कॉल आहे. हर्षल नाईक संघनायक मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग फील्ड पाहू शकाल. सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन लगावला गेले वरती. टॅपचा फटका लॉंग ऑफच्या वरतून चौकार आणि सामना विजयापर्यंत पोपरण संघ खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या प्रत्येक स्पर्धेला आपल्याला शुभेच्छा असतील. आपण या स्पर्धेमध्ये आलात सहभागी झालात परंतु तारापूर संघ कॉंग्रॅच्युलेशन्स क्वालिफाय झालाय क्वार्टर फायनल मध्ये. यानंतर होणारा सामना एका बाजूला धोडीचा फायटर तर एका बाजूला संघशील टायटन. जर सामना सुरू आपल्याला जोडले जातील अमृतेक सूर्यकावा संतोषजी पाटील मायक्रोफोनवर आणि दोन्ही संघाचा 10वा खेळाडूंच्या कॉम्बॉक्स मध्ये न अनिवार्य असेल. हर्षल नाईक कॅप्टन हर्षल नाईक आपला प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाठवायचं. आपल्याला सन्मान चिन्ह दिला जाईल या स्पर्धेमधला प्लीज पोपरण संघ. तर वळूया आपण डीजे मास्टरकडे. तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये इकडे असतील मायक्रोफोनवर मिस्टर संतोषजी पाटील. धन्यवाद. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई भंगड़ा काटता है कोई भंगड़ा काटता है. आने जाने वाले लोग कोई भंगड़ा काटता है कोई भंगड़ा काटता है. तेरी माया का नाम मेरे देवी का नाम मेरे माया का नाम मेरे देवी का नाम. कुछ खुशी से रख लो नाम रे बाबा. पंछी तुला हिस्सा दे व सांग कलशी. आग आग पंछी पंछी तुला हिस्सा दे व सांग कलशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हात गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हात गणशी गणशी. आग 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 पंछी पंछी तुला हिस्सा दे व सांग कलशी. आग आग पंछी पंछी तुला हिस्सा दे व सांग कलशी. धन्यवाद धन्यवाद. चला बॅटर तारापूर संघ प्लीज मैदानाच्या बाहेर आपण या आणि पोपरण संघाला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. सोहेल प्लीज सामना सुरू करायचा आपल्याला. पोपरण संघ आपण सुद्धा बाहेर जायचं. चला सोहेल बाहेर जायचं लगेच चला आणि बॅटर लगेच पाठवा. टायटन संघ चला. संतोषजी पाटील आमची समालोचक चला या. यापुढील संतोषजी पाटील असतील आमच्या मायक्रोफोनवर. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढील सामन्यासाठी.